नमस्कार, मी राधिका आणि राधिकास ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही आजूबाजूला पाहत असाल तर हे आहे एअरपोर्ट. सियाटल एअरपोर्टवरती आम्ही आत्ता आहे आणि आम्ही चाललेलो आहे न्यूयॉर्कला. तर ही खूप मोठी ट्रिप असणार आहे न्यूयॉर्कची. न्यूयॉर्कवरून आम्ही नायगरा फॉल्स आणि वॉशिंग्टन DC जी अमेरिकेची राजधानी आहे तर ते सुद्धा पाहणार आहे. एकंदरीत खूप मोठी ट्रिप असणार आहे आणि पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असलेल्या जागा आपण पाहणार आहोत. तर खूप एक्साइटमेंट आहे खरं तर आणि खूप लांब चाललो आहे आत्ता. म्हणजे आत्ता आम्ही सियाटलमध्ये आहे जे वेस्ट कोस्टला आहे आणि जाणार आहे ईस्ट कोस्टला. न्यूयॉर्कचा टाईम झोनसुद्धा याच्यापेक्षा वेगळा आहे, 3 तास पुढे आहे इथून. तर आत्ता संध्याकाळचे 7:45 वाजलेत, 10 वाजता फ्लाईट आहे आणि न्यूयॉर्कला आपण तिथल्या टाईमनुसार सकाळी 8 वाजता पोहोचू. चला बघूयात आपण आपली ही ट्रिप कशी होते आणि आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते. चला तर मग लेट्स गो. 64 खूप मोठ्या ट्रिपवर निघालेलो आहे न्यूयॉर्कच्या आणि ही ट्रिप आम्ही आमच्या मित्रांच्या सोबत करत आहोत, प्रियांका आणि नंदन. तर सगळे सोबत आहोत त्यामुळे ही ट्रिप खूप छान होणार आहे. जस्ट आम्ही एअरपोर्टवर पोहोचलोय आणि आता चेक इन करणार आहोत. एअरपोर्टमध्येच इथे खूप छान छान रेस्टॉरंट्स आहेत, कॅफे आहेत आणि जर शॉपिंग करायची असेल तर शॉपिंग करण्यासाठी सुद्धा खूप वेगवेगळी दुकानं आहेत. इथे आकाश कंदील दिसत आहे तिथल्या एका शॉपमध्ये. क्रिसमसला लावतात पण हे इथे. छान आहे शॉप. खूप छान व्ह्यू दिसतोय सनसेटचा. जस्ट सनसेट झालाय. आम्ही वेट करतोय. हा एक चांगला टाइमपास असतो जेव्हा एअरपोर्टवर जातो. एकतर खूप वेळ वाट पाहावी लागते, पण जेव्हा असा व्ह्यू मिळतो की जिथे एअरपोर्ट असे उड्डाणं घेत असतात ते पाहायला खूप छान वाटतं. करने लगे तो इसका एक ट्रॉली बैग है इसका आया था, मैंने उसमें सारे इसकी ट्राई कर मी छान पिझ्झा ऑर्डर केलाय. कोणाला पिझ्झा खायचा होता? किसको खाना था पिझ्झा? चीज पिझ्झा. करतो तू बाळा? सारांचं छान ड्रॉइंग चाललंय. वा, मस्त घर बनवलंय बाळाने. इथे आम्ही रेस्टॉरंटच्या शेजारी बसलोय त्याच्यामुळे मुलं जेवून आली आहेत तरी पण त्यांना पिझ्झा खायचा आहे. गरम आहे बाळा. टेस्टी होगा. सारांश तुला आवडला? कॅफे आणि इतकी छान छान नावं दिली आहेत याला. द एअरपोर्ट, वर्क, ट्रॅफिक, युअर बॉस, गॅस प्राइसेस अँड बिल्स आणि कॅन्डीज आहेत त्या. आणि खूप छान छान असे पॅकिंग पण खूप छान केलं आहे. मार्शमेलोज $5 पर्यंत. खूप छान पॅकिंग केलं इथे. मस्त शॉप आहे, कॅफे आहे. चला आता फ्लाईट 8:30 वाजलेत. जिथे चेक इन करतो तिकडे जाणार आहे आता. चलो. इथे मुलांसाठी खेळायला प्ले एरिया आहे. फक्त हाईट पाहिजे व्यवस्थित. छान आहे खेळायला मुलांसाठी. फ्लाईटला हां ये अच्छा है ना. सूटकेस वगैरह है. एरोप्लेन मतलब एयरपोर्ट की थीम पे बनाया है ये. आता 9 वाजलेत आणि आम्ही जिथे फ्लाईट बोर्ड होते तिथे आमच्या बॅग्स ठेवून आलोय. यांना खेळायचं होतं प्ले एरियामध्ये. तर इथे 15 मिनिट खेळून मग जाऊयात. फ्लाईट बोर्ड करतात तिथे. छोट्याशा बिळातून उंदीर बाहेर येतात असं वाटतंय. आता आम्ही इथे फ्लाईट बोर्ड करायला आलोय. आता सियाटलहून फ्लाईट बोर्ड केलेली आहे आणि आता डेट्रॉईट एअरपोर्टवर चाललेलो आहे आणि डेट्रॉईट एअरपोर्टवरून पुन्हा न्यूयॉर्कसाठीची फ्लाईट असणार आहे. तर अशी कनेक्टिंग फ्लाईट जर्नी सुरू झालेली आहे आमची. आणि सारांशने कुंफू पांडाचा मूवी सुद्धा सुरू केला. डेट्रॉईट एअरपोर्टमध्ये मेट्रो आहे. 5 वाजलेत आता. खूप सुंदर आहे हे कारंजे इथे. चिकू मी पहिला आले सारांश.
पण मी आले ना पहिली. I came the last, but it saved the most energy. बरोबर आहे. चला, ब्रेकफास्टची पार्टी लावली इथे. खूप छान साध्या पद्धतीने डिझाईन काढलं आहे. वी हॅव ब्रेकफास्ट. खडूने काढलं आहे फळ्यावर. तर आत्ता आम्ही डेट्रॉईड या सिटीमध्ये आहे. एक कनेक्टिंग फ्लाईट आहे आमची. तर इथे आम्ही 5 वाजता पोहोचलो. आत्ता सकाळचे 6 वाजले. तर हा इथला टाईम झोन आहे, जसं मी आधी सांगितलं 3 तासांचा फरक आहे. तर आमच्या इकडे जिथून आम्ही निघालो होतो तिथे आत्ता सकाळचे 3 वाजता आहेत. तर एकंदर 4 तासांची फ्लाईट होती, 10 ते 2, आणि आम्ही इथे पोहोचलो सकाळी 5 वाजता. तर फक्त 2 तासांची झोप झाली आहे आणि सकाळ पण झाली आहे. जर ते 3 तासांचा जो टाईम डिफरन्स होता, 3 तास तर लिटरली गायब झालेत आमच्यासाठी. त्यामुळे झोप जास्त झाली नाही आहे, म्हणजे झोपेचं खोबरंच झालं आहे. त्यात कनेक्टिंग फ्लाईट्स आणि टाईम झोन डिफरन्स याच्यामुळे झोप झाली नाही आहे. आता 6 वाजलेत. 7:30 वाजता अजून एक फ्लाईट आहे, ती न्यूयॉर्कला जाईल. तर ती फ्लाईट 2 तासांची आहे. मग साधारण 8:30 ते 9 इथल्या टाईमप्रमाणे मग न्यूयॉर्कमध्ये पोहोचू. तर इथे या गेटपाशी आलो आहे. इथून आपल्याला मिळेल न्यूयॉर्कची फ्लाईट. बघूयात मग पुढचा प्रवास कसा होतो आणि कधी आपण पोहोचतो न्यूयॉर्कमध्ये ते. चलो. What is happening? I can't watch. आता 9:30 वाजलेत आणि आम्ही न्यूयॉर्कला पोहोचलो आहे. फ्रेश झालो आहे आणि आता इथे ब्रेकफास्ट करणार आहे. Oh, check it. I found. क्या है ये? क्या मिला है तुम लोगों को? व्हाट यू गॉट? Aeroplane, fly away. कार्ड्स. आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेणार आहे आणि मग हॉटेलवर जाणार आहे चेक इन करायला. आता सकाळचे 10:30 वाजत आलेत आणि आम्ही इथे ब्रेकफास्ट केला आहे न्यूयॉर्क एअरपोर्टवर. आणि आता इथून 12-12:30पर्यंत आम्ही चेक इन करू शकतो हॉटेलमध्ये. तर थोडा वेळ इथे टाईम स्पेंड करून मग हॉटेलवर जाणार आहे. तर न्यूयॉर्कमध्ये आल्यानंतर इथल्या एअरपोर्टवरूनच न्यूयॉर्कच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स दिसत आहेत. मला असं वाटतं मुंबईसारखं न्यूयॉर्क आहे असं मी ऐकलं होतं. तर बघूयात आता आपण न्यूयॉर्क कसं आहे. हॉटेलवर चेक इन करूयात आणि मग पुढे आज काय बघायचं, काय काय करायचं ते ठरवायचं आहे. चलो. आणि ते खूप छान असं हे डिझाईन आहे. 1 मिनिट दाखवते. वेगवेगळ्या इमेजेस येत आहेत इथल्या बार्सवर. या छान आहे एअरपोर्ट. या बसमधून जाणार आहे आम्ही न्यूयॉर्क लिबर्टी एअर. तिकीट काढतोय आता आम्ही इथे. तिकीट काढतोय पण जर ऑनलाईन बुकिंग नसेल केलं तर कॅश द्यावं लागतं इथे. आपण ऑनलाईन पेमेंट नाही करू शकत. काय आहेत रे? छोट्या ट्रेन आहेत त्या. चालली आहे बघ ती पुढे. कुठे आलो शोनू आपण? न्यूयॉर्क. आवडलं का तुला? Is that the tallest building in नाही ती अशीच आहे. याच्यापेक्षा टॉल बिल्डिंग आहेत, मोठ्या उंच. आलेलो आहे आपल्या हॉटेलमध्ये. 12:15 वाजलेत आणि आम्ही हॉटेलवर आलेलो आहे. इथे सगळेजण थकलेले आहेत. तर आता आम्ही या हॉटेलमध्ये चेक इन करतो. रात्री अजिबात झोप झालेली नाहीये, तर थोडासा आराम करून मग संध्याकाळी मात्र हे न्यूयॉर्क शहर पाहण्यासाठी बाहेर पडणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे हे शहर पाहण्यासाठी. लवकरच भेटूयात न्यूयॉर्क ट्रॅव्हल सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.